राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्वात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक असलेली शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्यात आणि त्याचमुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची चिन्ह आहेत। दरम्यान लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे राज्यातील शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर आहे असं सध्या बोललं जात आहे। पुढील अर्थसंकल्पामध्ये शिवभोजन थाळी योजना बंद करण्याची चर्चा सुरू झाली आहे। यावर खुद्द माजी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की ही योजना बंद करू नये अशी विनंती त्यांनी या पत्राच्या मार्फत केली आहे। च्या योजनेमुळे राज्यातील शिवभोजन थाळी ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे अशी चर्चा सुरू आहे। नुकतेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले आपण बघू शकतो। रोज या ठिकाणी अनेक विद्यार्थी गोरगरीब लोक येऊन 10 रुपयात ही शिवभोजन थाळी घेतात आणि या शिवभोजन थाळीचा आनंद घेतात। काय सांगाल आपण, कधीपासून ही शिवभोजन थाळी घेतात, केवढ्याला पडते? शिवभोजन हे 2-3 वर्ष झाले चालू आहे। मस्त आमचं चांगलं झालेलं आहे। इथे 10 रुपयाला भेटतं। 2 चपाती, भात आणि भाजी 2 आहे। आम्ही विद्यार्थी आहोत आणि आम्हाला गरीब माणसं आहे आम्ही। तू काय सांगाल या बाबतीत? बंद पडते तर त्याविषयी काय सांगशील? मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे बंद नको पडायला, नाही तर आमचे नुकसान होते, तुमच्या गोरगरिबांचे। तुझं काय मत आहे? तुला वाटतं का हाल होतील तुमचे? मी पण मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हे बंद नको पडायला, आमच्या याच्यातून नुकसान होतंय। असे गोरगरीब लोक, साधारण 2 लाख लोक रोज ह्या शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत असतात आणि याचं वार्षिक बजेट आहे 267 कोटी आणि छगन भुजबळांनी हे 267 कोटी नगण्य असल्यामुळे ही योजना बंद करू नये अशी विनंती करून पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।